आणि एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। अजित पवारांच्या भेटीसाठी आता रुपाली चाकणकर दाखल झालेल्या आहेत। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग अपडेट आपण पाहतोय। रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। अजित पवार यांची भेट घेण्यासाठी त्या दाखल झालेल्या आहेत, तर अजित पवार यांच्यासोबत त्या चर्चा करणार आहे। अजित पवारांच्या भेटीला आता रुपाली चाकणकर दाखल झालेल्या आहेत। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राज्य महिला आयोगावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोपही मध्यंतरीच्या कालखंडामध्ये झाले। रुपाली चाकणकर यांच्यावर सुद्धा टीका केली जात होती आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता रुपाली चाकणकर या अजित पवारांची भेट घेत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये त्या सध्या दाखल झालेल्या आहेत। अजित पवार यांच्यासोबत त्या चर्चा करणार आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे जोडले जात आहेत या भेटीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। चंद्रशेखर, नक्की शुभम, खरं तर सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सध्या पुण्यातील शिवाजीनगर या मध्यवर्ती कार्यालयामध्ये सुरू आहे। काही वेळापूर्वी याच ठिकाणी रुपाली पाटील ठोंबरे हे जे आहेत अजित पवार यांच्या भेटीसाठी आल्या होत्या। आपण बघतो की गेल्या अनेक दिवसापासून रुपालीताई ठोंबरे आणि रुपालीताई चाकणकर या दोन रुपालीताईंचा सध्या वाद शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यावेळेस रुपाली ठोंबरे या अजित पवारांची भेट घेऊन बाहेर गेल्यानंतर बरोबर 10 मिनिटांनी जे आहेत ते महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर या आलेल्या आहेत। खरं तर आपण या सगळ्या आता त्यांची आणि अजित पवारांची आता काही वेळात भेट होईल, त्यानंतर नेमकं काय चर्चा होती हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यानंतर जे आहेत ते रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या आहेत त्या माध्यमाशी बातचीत करणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। एकंदरीत ज्या दोन रुपालीमध्ये सध्या वाद सुरू आहेत त्या दोन्ही वादावरती आज पडदा पडतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या भेटीनंतर। ठीक आहे चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या भेटीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।